मराठी कथा अग्निदेवाचा प्रसाद। राजाने एक ब्राह्मण अरण्यात बेलफळाचा यज्ञ करत असलेला पाहणे। विक्रमशिला नगरीत विक्रमतुंग नावाचा राज्य करत होता। एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला। तिथे त्याला एक ब्राह्मण एका झाडाखाली बेलफळाचा यज्ञ करताना दिसला। तो एक बेलफळ हातात घेई आणि मंत्र म्हणून ते यज्ञकुंडात टाकत असे। राजा कुतूहलाने ते बघत थोड्या वेळ उभा राहिला आणि नंतर निघून गेला। राजाने काही दिवसांनी तोच ब्राह्मण यज्ञ करत असलेला पाहणे। राजाने चौकशी केल्यावर अग्निदेवाने प्रसन्न होऊन सोन्याचे बेलफळ द्यावे आणि इच्छित वर द्यावा या कामनेने मी यज्ञ करत असल्याचे सांगणे, पण अजूनही अग्निदेव प्रसन्न होत नसल्याचे हे सांगणे। काही दिवसांनी राजा पुन्हा त्या बाजूला आला। अजूनही तो ब्राह्मण तिथेच होता। त्याला बेलफळाचा होम अजूनही चालूच होता। राजाने त्याला विचारले, हे ब्राह्मण, आपण कोण? आपण काय करत आहात? त्यावर ब्राह्मण म्हणाला, माझं नाव नाग शर्मा, मी बेलफळाचा होम करतो आहे। ह्या होमाने अग्निदेव प्रसन्न होवा, त्याने सोन्याचे बेलफळ घेऊन यज्ञकुंडातून प्रगट व्हावे आणि इच्छित वर मला द्यावा, म्हणून मी हा होम करतोय। गेले कित्येक दिवस मी होम करतोय, पण अद्याप तरी मला अग्निदेव प्रसन्न झाला नाही। अग्निदेवा, आता जरी तू प्रसन्न झाला नाहीस तर मी माझे मस्तकच तुला अर्पण करीन, असे म्हणून राजाने बेलफळ अर्पण करताच अग्निदेव प्रसन्न होणे, राजाची आणि ब्राह्मणाची इच्छा पूर्ण करणे। राजा म्हणाला, मी प्रयत्न करून बघू का? मला मंत्र सांगा। नाग शर्माने राजाच्या हातात बेलफळ दिले आणि मंत्र सांगितला। राजाने मंत्र म्हणून बेलफळाचे हवन केले, पण काहीही लाभ झाला नाही। नंतर राजाने आणखीन एक बेलफळ घेतले आणि म्हणाला, अग्निदेवा, आता जर तू प्रसन्न झाला नाहीस तर मी माझे मस्तकच तुला अर्पण करीन। राजाने मंत्र म्हणून बेलफळ यज्ञकुंडात टाकले आणि काही आश्चर्य! प्रत्यक्ष अग्निदेव हातात सोन्याचे बेलफळ घेऊन यज्ञकुंडातून प्रगट झाले आणि म्हणाले, तुझ्या धैर्याने मी संतुष्ट झालो आहे, सांग तुला काय हवं? राजा म्हणाला, या ब्राह्मणाची इच्छा पूर्ण कर। अग्नीने ब्राह्मणाला म्हटले, ब्राह्मणा, तू धनवंत होशील, तुझी संपत्ती अक्षय राहील। ब्राह्मणाने अग्निदेवाला विचारले, मी इतके दिवस यज्ञ करतो आहे, पण मला तू का प्रसन्न झाला नाहीस? राजाने एकच बेलफळाचे हवन करताच तू कसा प्रगट झालास? राजाने स्वतःसाठी काहीच मागितले नसल्याने अग्निदेवाने त्यांना भरभरून देणे। राजाने स्वतःसाठी काहीच मागितले नव्हते। अग्निदेव म्हणाला, तू यशवंत कीर्तिवंत राजा होशील, तुझ्या राज्यात धन धान्याची उणीव कधी भासणार नाही। त्याचप्रमाणे मी तुला आणखीन एक वर देतो, जे अदृश्य रूपात घडत असेल तेही तुला दिसेल। राजा आणि नाग शर्मा ब्राह्मणाने अग्निदेवतेला वंदन केले आणि अग्निदेवता अंतर्धान पावले। राजा आपल्या नगराकडे आणि नाग शर्मा त्याच्या घराकडे परतले। राजाच्या दरबारात तांब्याचे मंत्र चूर्ण टाकून सोने करणारा एक ब्राह्मण येणे। राजदरबारात हा प्रयोग असफल होणे, कारण ते चूर्ण सूक्ष्म रूपाने दरबार असलेल्या यशाने झेलणे हे राजाच्या लक्षात येणे। राजाने त्याचे हात धरले आणि तांब्याचे सोने होणे। एक दिवस दरबार भरला असताना दरबारात दत्तशर्मा नावाचा एक ब्राह्मण आला। तो म्हणाला, मी असे एक चूर्ण शोधून काढले आहे, जे तांब्यावर टाकले असता त्याचे सोने होते। मी आपल्याला हे सिद्ध करून दाखवेन। त्याप्रमाणे दरबारात तांब्याचे भांडे आणवले गेले। दत्तशर्माने काही मंत्र म्हणून त्याच्यावर चूर्ण टाकले, पण तांब्याचे भांडे काही सोन्याचे झाले नाही। दत्तशर्माने 3 वेळा प्रयत्न करून बघितला, पण तरीही तांब्याचे भांडे सोन्याचे झाले नाही। यशाने राज्याची क्षमा मागणे। राजाने ब्राह्मणाचे कौतुक करून त्याला आपल्या दरबारी मानकरी म्हणून ठेवून घेणे। इकडे राजाने हात धरल्यामुळे यशाला तेथून जाता येईना, त्याला दृश्य रूप धारण करावे लागले। तो दृश्य झाला। राजाने सांगितले, हा वरच्या तू टाकलेले चूर्ण झेलत होता, म्हणून प्रथम 3 वेळा भांडे सोन्याचे झाले नाही। यशाने राजाची आणि दत्तशर्माची क्षमा मागितली आणि तो पुन्हा अदृश्य होऊन निघून गेला। दरबारी मंडळीने राजा आणि दत्तशर्माचा जयजयकार केला। राजाने दत्तशर्माचे कौतुक तर केलेच, त्याचबरोबर आपल्या दरबारात मानकरी म्हणून ठेवूनही घेतले। पुढे अनेक वर्ष राजाने राज्य केले, आपल्या प्रजेला सुखात आनंदात ठेवले। धन्यवाद।